तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळ्यामध्ये अजिबात जास्त मसालेदार, तेलकट, तिखट खाऊ वाटत नाही. मग काय करायचं? अगदी झटपट होणारी, मस्त मऊसूत आणि चवीला सुद्धा भन्नाट लागणारी, अजिबात जास्त मसाले न वापरता बनवलेली ही खिचडी बनवायची. त्यासाठी सर्वात आधी इथे एक मी बाउल घेतलाय. आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी घरगुती बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्ही खिचडी बनवण्यासाठी आंबेमोहोर तांदूळ, बासमती तांदूळ किंवा रेग्युलर जो तुम्ही भात बनवण्यासाठी तांदूळ वापरता, तो वापरला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपल्याला यामध्ये समप्रमाणात डाळीसुद्धा वापरायच्या आहेत. त्यासाठी सर्वात आधी इथे मी पाव वाटी जर चमच्याने म्हणाल तर एक 5 चमचे मूग डाळ घेतली आहे आणि पाव वाटी चमच्याने म्हणाल तर एक 5 चमचे मसूर डाळ घेतली आहे. दोन्ही डाळी यामध्ये घालायच्या, मिक्स करायच्या, 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, की त्यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ एक 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा. तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं, की अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे, मोहरी छान फुलली, तडतडली, की पाव चमचा हिंग घालायची. हिंग सुद्धा छान फुलली, की इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतल्या आहेत, त्या घालायच्या. 15 ते 16 कढीपत्त्याची पानं आणि 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या. खिचडीमध्ये लसूण थोडासा जास्त प्रमाणामध्येच वापरायचा आणि या ठिकाणी जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल, तर तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता. त्यानंतर इथे मी लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत सर्व साहित्य भाजून घेतलं आहे. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्यासोबत भाजून घ्यायचा. आता टोमॅटो भाजून होतोय तोपर्यंत जे डाळ आणि तांदूळ आपण भिजत ठेवले होते ना, त्यातलंही सर्व पाणी काढून घ्यायचं. डाळ तांदळातलं पाणी काढून होईपर्यंत इथे टोमॅटो सुद्धा सर्व साहित्यासोबत मी अगदी छान मऊसूद होईपर्यंत भाजून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि हळद सुद्धा सर्व साहित्यासोबत एक अर्धा मिनिटं छान अशी परतून घ्यायची. त्यानंतर आता यामध्ये जे आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत, ते घालायचे आणि यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर हळदीसोबत तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला सुद्धा वापरू शकता. पण आपण जास्त मसाले न वापरता अगदी खमंग अशी ही खिचडी बनवतोय, त्यामुळे मी जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही. डाळ आणि तांदूळ घातल्यानंतर आता हे मिक्स करायचे 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर छान असे परतून घ्यायचे. तर इथे पहा डाळ आणि तांदूळ एक 2 ते 3 मिनिटं मी छान असे परतून घेतले आहेत. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे आपण अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी 2 डाळी मिक्स करून घेतल्या आहेत. म्हणजे 1 वाटी बरोबर इथे आपण डाळ आणि तांदूळ घेतले. त्याच वाटीने यामध्ये डाळ तांदळाच्या 4 पट पाणी घालायचं आहे. म्हणजे 4 वाटी पाणी मी यामध्ये घालणार आहे. आणि हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. पण जर खिचडी तुम्हाला जास्त सैलसर आवडत नसेल, तर फक्त 3 वाटी पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल. आता पाणी घातल्यानंतर जे डाळ, तांदूळ आणि बाकीचं साहित्य आहे, ते आपण पाण्यासोबत एकसारखं मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य पाण्यासोबत एकसारखं मिक्स करून घेतलं, की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक मोठा चमचा तूप घालायचं. आता जर तुम्ही फोडणीसाठी तूप वापरलं असेल, तर याच स्टेपला तूप घालायची काहीही गरज नाहीये. पण तरीही तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. मीठ आणि तूप घातल्यानंतर एकदा मिक्स करायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. गॅस बंद करायचा, कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा कुकरची एक शिट्टी झाली, गॅस बंद केला, कुकर मी पूर्णपणे थंड करून घेते. तर इथे पहा कुकर पूर्णपणे थंड झाला आहे. आता झाकण काढूया. आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही ही खिचडी पाहू शकता. खिचडीचा सुगंध तर अगदी घरभर पसरलाय. ज्यांना भूक नसेल किंवा खिचडीचं नाव ऐकून जरी जे तोंड वाकडं करत असतील ना, ते सुद्धा लगेच खायला बसतील. आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर ती खिचडीमध्ये मिक्स करायची. खिचडीची तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी परफेक्ट तयार झाली आणि एकदम मऊसूद अशी ही खिचडी बनून तयार होते. आपण यामध्ये जास्त मसाले सुद्धा वापरले नाहीत. आता मस्त गरमागरम अशी ही खिचडी पापडासोबत, लोणच्यासोबत किंवा शेंगदाणा चटणीसोबत किंवा मस्त अशा मिरच्यांसोबत सर्व्ह करायची. खिचडी सर्व्ह केली की वरून थोडीशी तुपाची धार सोडायची आणि त्यासोबत मस्त कुरकुरीत असे पापड आणि तळलेल्या मिरच्या. परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आणि उन्हाळ्यामध्ये जर असं जेवण असेल ना, तर 2 घास जादाचेच जातील. इतकी ही खिचडी चविष्ट लागते. तर तुम्ही सुद्धा जास्त मसाले न वापरता ही खिचडी एकदा नक्की बनवून पहा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करा आणि कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.